महिला मंडळी आल्या त्यांचा, सुकळी गावच्या महिला मंडळींचा हा जो आजचा विजय आहे तो सर्व आणि शाळेतल्या लेकरांचा देखील आज या ठिकाणी हा विजय जल्लोष खरं तर तुमच्या एकजुटीचा आहे. हा विजय नसून हा तुमचा हक्क आहे आणि हा अधिकार आहे. तो अधिकार भेटला पाहिजे. हे सुकळी गाव लोकसंख्येने जरूर छोटं आहे, पण या गावची जी एकी आहे ते माझ्या आवडीचं गाव आहे, माझ्या प्रेमाचं गाव. आणि तुमच्यासारखं प्रेम खरं आणि एकी कुठंच बघत नाही. तुमच्या गावात ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलतो त्यावेळेस मला सगळे म्हणायचे माझ्या गावासारखं तर 12चं कुणीच नाही. माझ्या गावासारखं तर 12चं कुणीच नाही. मी म्हणलं त्याला मी 13चा आहे, आपण गावात सगळं काही करू. पण ज्यावेळेस तुमचे बटले सगळ्याच 2-3 दिवस म्हणणं ऐकलं, कुणी ते त्याच्यावर पडतंय, कुणी ह्याच्यावर पडतंय, पण संध्याकाळी जुळून सगळे एकत्र येतात. ही गावाची एक वैशिष्ट्य आहे. चांगल्या कामाला एकत्र येतात. आज आपला हा रेल्वेचा पूल आहे. मला अशोकने जे पुढल्या घराने सांगितलं की आपल्याला कोर्टात जावं लागेल. मित्रा, ती गरज पडणार नाहीये आणि कोर्टात जाणं काही आपलं काम नाहीये. कोर्ट नसेल, कोर्ट कचेरी जाऊन आपले जनावर बाळा विकून पैसा खर्च करण्याचं आपलं काम नाहीये. आपल्याला जर अन्याय नाही सहन झाला तर जरांगे पाटील जसं तिथं त्या गावामध्ये गाव जग एकत्र करू शकतात, आपण आपल्या हक्कासाठी आपल्या गावात सुद्धा प्रशासन बोलू शकतो. एवढी ताकद. त्याच्यामुळे आपल्या हक्कासाठी आपण गाव नाही सोडायचं. आपण हे जे इथं बसलेले त्या देशाचे मालक आहेत. आपण इथं जे बसलेलो आहोत देशाचे मालक आहोत आणि इथं जे काम करायला प्रशासन ठेवलं ते आपण काम करायला ठेवलं. आपल्या पगारीवर आपण दिलेल्या पैशावर पगारी घेतात. म्हणून त्यांच्या दारात आपण आज आलोय. पहिल्यांदा सांगायला आलोय. आणि जर एवढ्या सांगण्यावर आणि एवढ्या म्हणण्यावर जर कामं नाही झाली तर तिथून पुढले ते प्रशासन आपल्या मालकाच्या दारात असेल याची गॅरंटी तुम्हाला देतो. आणि आता मित्रांनो, हा आनंद नाहीये, हा आपला अधिकार आहे. जे शेती जात होते त्यांचा देखील त्याची तळमळ असेल, त्यांची शेती जाते, पाण्याचा बोर जातोय. पण प्रशासनानं विकासासाठी काही गोष्टी आपल्याला बलिदान करावं लागतात. तो पूल आज झाला तर तो फक्त सुकळी गावसाठीच नसेल, तर तिकडून येणाऱ्या जे शेतकऱ्यांचा माल असेल, दुसऱ्या गावांचा माल असेल, तो देखील त्या पुलावरून क्रॉस होणार आहे. म्हणून हा सर्वसामान्याच्या कामाला येणारा पूल आहे, दळणवळणासाठी येणारा पूल आहे. नाव मात्र सुकळी हे गाव आहे, पण हा पूल सर्वांना प्रेमाचा संबंध बांधण्याचं काम करणार आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. याच्यामुळे जल्लोष नाही, उत्साह नाही, ही आपली एक कामयाबी आहे, आपला एक अधिकार आहे, आपला तो भेटलाय. आणि जो आपला बंधू ज्या शेतकऱ्याचं शेत जाते त्याला देखील त्याचा मुआवजा नाही भेटला तर याच परीने त्या शेतकऱ्याच्या पाठीमागं त्याचा मुआवजा भेटावा म्हणून आपण देखील त्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. कारण तो देखील आपलाच बांधव आहे आणि तो देखील आपल्यासारखा शेतकरी आहे. जर उद्या या प्रशासनानं जी गोष्ट त्याच्यासाठी सांगितली, आम्ही बोर देऊ, त्याला मुआवजा देऊ, आणि जर मुआवजा नाही दिला आणि त्याला बोर नाही दिले तर याच ताकदीनं त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या मागे आपण उभे राहू हे देखील त्यांना आश्वासन दिलं पाहिजे. आता हा चांगला आहे, चर्चा झाली आहे. आता थोड्या वेळात पत्र देतील आणि हे पत्र घेऊन नक्कीच आपण पुढे जाल आणि काम सुरू होईल. हे आम्हाला प्रशासनाकडून आम्हाला चांगली अपेक्षा आहे. कारण हे जे कलेक्टर साहेब आहेत थोडे काम करतायत आणि जनतेचा प्रश्न ऐकतायत. आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे. ते बोललं तेवढं करतात आणि हे आपलं काम होईल असा त्यांच्यावर विश्वास ठेवू आणि पुढल्या मार्गाला लागू. जय हिंद, जय हिंद.